झुनुरुन झुनु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तू निश्चळू रे भ्रमरा सुमन सुगंधु रे भोवरा सुमन सुगंधु रे भोवरा परिमळ विद्गदु रे भोवरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तू निश्चळू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरु रे भ्रमरा सौभाग्य सुंदरु रे भ्रमरा बाप रखमा देवी वरु रे भ्रमरा शरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तू निश्चळू रे भ्रमरा भजे व्रजे कमंडनं समास पाप खंडनं स्वभक्त सीतरंजनं सदेव नंदनंदनं सुपीच गोचमस्तकं सुनाद वेणुहस्तकं अनंग रंग सागरं नमामि कृष्णनागरं करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं वटशपत्रशपुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नमो सद्गुरु तुकया दान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मति मंद ते ज्ञान दाता दिनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी संपाद्य ज्ञान च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं रुनु झुनु रे भ्रमरा रुनु झुनु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तो निश्चळू रे भ्रमरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता आपला समोर उद्धृत केलेला अभंग ज्ञानियांचे राजे योग्याची माऊली साधकाची मायबाप मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान माऊली महाविष्णू ज्ञानोबराय यांच्या अभंग गाथेतील एक रूपकात्मक माध्यमातून तुम्हा भाविकांना अगदी उपदेश करणारा भगवान माऊली महाविष्णू ज्ञानोबरायचा जगप्रसिद्ध असणारा हा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचे चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू गुरुवर्य जंगली बाबा महाराज मंडळ आयोजित गेली 4 आणि 5वं वर्ष पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मास, अगदी आपल्या भाषेत त्याला धोंड्याचा महिना म्हणतो आपण, त्या पवित्र मासानिमित्त पंचदिनी कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवामधील कीर्तनाला साथसंगती करता उपस्थित असणारे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील माझे आजी माजी असणारी ही सगळी गुरुबंधू मंडळी यांच्याच माध्यमातून एक प्रकारची आज्ञा केलेला म्हटलं तर वावगं होणार नाही आणि नाथबाबा यांच्या माध्यमातून या सगळ्या मंडळीने कल्पना दिली. या अभंगावर चिंतन करावं असा त्यांचा मानस होता. आपणा सर्वांच्या कृपा आशीर्वादाने भगवान माऊली जशी बुद्धी देतील त्या पद्धतीने आपण सर्वजण मिळून या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. माझ्या समोर असणाऱ्या आपण सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठ नागरिक, सिंगवे आणि माळीमळा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे
आणि पंचक्रोशीतील असणारी सर्वच भाविक, गोड असणारी साऊंड सिस्टीम, चोपदार, गावातील पंचक्रोशीतील भजनी मंडळ, छोटी छोटी बालगोपाळ मंडळी आणि माझी सर्व भोवतले असणारी गुरुबंधू, आपल्या सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला. तुम्ही संत माझ्या कडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा मान एवढा होईन मी. कारण अहो चंद्रकांत द्रवता किरी होय, परी ते हातवटी चंद्रिकी आहे. वक्ता तो वक्ता नोहे श्रोते नवीन. आपण सर्वजण एकत्र येऊन भगवान माऊली या अभंगावर आपल्याला काय संदेश देतात तो पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगामध्ये भगवान माऊली आपल्याला उपदेश करतात. मुळात असा आहे, गाव पातळीवरती गावाचा कल्याणाचा विचार करतो त्याला सरपंच म्हणा. तालुका पातळीवरती सगळ्या तालुक्याच्या हिताचा विचार करतो त्याला आमदार म्हणा. जिल्हा पातळीवरती जिल्ह्यातील लोकांना शासकीय सुविधा देऊन त्यांच्या काही मदत करण्याचा प्रयत्न करतो त्याला खासदार म्हणा. राज्य पातळीवरती राजकीय सुविधा सहित आणखी काही आपल्याला जनसमुदायाच्या कल्याणाचा विचार करता येईल का हा विचार करतो त्याला मंत्री म्हणा. आणि देश पातळीवरती माझ्या बंधू आणि भगिनींनो सगळ्या देशाला म्हणणारा त्याला पंतप्रधान म्हणा. पण जीवाच्या अंतकरणाची व्यापकता फार झालं तरी देशापर्यंत जाते, याच्या पुढे जात नाही. पण या तमाम विश्वाला त्रिभुवनाला यच्चयावत मानव मात्राच्या कल्याणाचा विचार करणारे ते म्हणजे केवळ आणि केवळ विश्वाचे कल्याणाची मागणी करणाऱ्या विश्वात्मक सद्गुरु देवाकडे विश्व कल्याणाची मागणी करणारे कोण आहे तर भगवान माऊली आहे. आणि विश्वातली प्रत्येक व्यक्ती ही माऊलीची एक प्रकारची बाळ आहेत, लेकर आहेत. आणि एखाद्या आईचं अंतकरण आपल्या लेकराच्या हिताकरता जसं तळमळतं, तिळतिळ तुटतं आणि त्याच्या हिताकरता ती कायम त्याला सांगत राहते, तसं भगवान माऊली सुद्धा वेगवेगळ्या रूपकाच्या माध्यमातून आपल्या कल्याणाचा आपल्या हिताचा उपदेश करत असताना आजच्या अभंगात एक प्रकारच्या रूपकाच्या माध्यमातून माऊली आपल्याला सगळ्याच मानव मात्राला सगळ्यात माऊलीच्या असणाऱ्या लेकराला या विश्वाच्या कल्याणाचा उपदेश करत असताना भगवान माऊलीच्या मुखारविंदातनं बाहेर पडलेले उद्गार म्हणजे निरूपण करता घेतलेला हा एक प्रसिद्ध अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माऊली या अभंगामध्ये रूपक करतात, उपदेश करतात. आता उपदेश करणं म्हणजे मोठ्याने छोट्याच्या कल्याणाकरता, ज्येष्ठांनी धाकट्याच्या कल्याणाकरता काहीतरी हिताच्या चार गोष्टी सांगणं त्याला उपदेश करणं म्हणावं. पण मग माऊली मोठे आहे का हा प्रश्न करणंच वेडेपणा ठरेल. कारण माऊलीची महानता सामान्यासोबत तुलनेचा विचार सोडून द्या. या विश्वाची उत्पत्ती स्थिती प्रलय करणारा, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम संपन्न असणारा सामर्थ्य संपन्न परमात्मा, त्याच्यासोबत तुलना केली तर परमात्म्याची सुद्धा उंची काही बाबतीत ठेंगणी ठरावी इतके ज्ञानोबराय महान आहे. बाबा तर म्हणत असतात, आपले डॉक्टर बाबा म्हणत असतात, महान शब्द सुद्धा लहान ठरावा असे माऊली महान आहे. हिमालयामध्ये एव्हरेस्ट नावाचं शिखर आहे, ते खूप उंच आहे. जर आपण बघायला गेलं तर डोक्यावरचं पागोट टोपी आपली खाली पडते. पण बुद्धीच्या कवेतून अहंकाराच्या भूमिकेतून माऊलीची उंची जर पाहायला गेला तर आपण भुईसवाट होऊ, माऊलीची उंची आपल्याला कळणार नाही. सश्रद्ध अंतकरणाने माऊलीला आपण शरण गेलो, त्यांनी काही कृपा केली तर मग थोडंसं कळालं तर कळालं. विठ्ठल विठ्ठल. इतके ज्ञानोबराय महान असल्यामुळे माऊलीचा उपदेश करण्याचा अधिकार निश्चित आहे, यात मात्र संदेह नाही. त्या उपदेशामध्ये प्रधान काही प्रकार पडतात. उपदेशामध्ये पूर्वसुरीच्या मुखातून ऐकलेले प्रधान 3 प्रकार आहे. एक असतो तो पितृसंमित उपदेश, दुसरा असतो सुहृद संमित उपदेश आणि तिसरा असतो भार्या संमित उपदेश. आता पितृसंमित उपदेश म्हणजे पित्याने आपल्या हक्काने लेकराला त्याच्या हिताच्या 2 गोष्टी सांगणं. सुहृद संमित उपदेश म्हणजे वडिलाचं सांगून जर मुलगा ऐकत नसेल तर तो बाप त्याच्या मित्राला सांगतो, त्याच्या सुहृदाला सांगतो. प्रति-उपकाराची परतफेडीची अपेक्षा न करता आपल्या मित्राच्या हिताकरता ज्याचा अंतकरण तळमळतं त्याला सुहृद असं म्हणतात. असा जो सुहृद आहे अर्थात मित्र आहे, त्या ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्येती पृच्छेती भुंक्ते भोजयते चैव षडविधम मित्र लक्षण. आणि मग असा जो मित्र आहे, एक सुहृद आहे, त्या सुहृदाच्या भाषेत आणखी काही 2 गोष्टी सांगणं, एका मित्राने एका मित्राला सांगणं, याला सुहृद संमित उपदेश म्हणतात. आणि तिसरा आहे तो भार्या संमित उपदेश म्हणजे पत्नीच्या प्रेमाने सांगणं, सायंकाळी त्याला आवडीनिवडीचा स्वयंपाक करून भरपेट जेवू घालणं, त्याला थोडंसं मन प्रसन्न करणं आणि मग त्याचा कल बघून त्याला सांगणं, अहो ऐकलं का, असं करू नका.
तुम्ही मी काही दोन नाही. आणि डॉक्टर बाबाचं वाक्य आहे, वी आर फ्रेंड टू बॉडी बट वन हार्ट. म्हणजे दोन मित्र पती पत्नी हे दिसायला दोन असतात, म्हणजे त्यांचे शरीर दोन असतात, हृदय एक असतं. तुमच्या हितात माझं हित आहे, आपल्या परिवाराचं हित आहे, म्हणून माझं ऐका ना, तेवढं तुम्ही तसं काही करू नका, असं तिने सांगणं हा भार्यासंहित उपदेश आहे. असे उपदेशाचे प्रधान 3 प्रकार पडतात. पितृसंहित उपदेश आपल्याला वेद करतो. हितापासून काढिती हित देवनी वाढविती नायगा श्रुती परवती वावली जगा. सुरुत संहित उपदेश आपल्याला पुराण करतात. तुका म्हणे नाही विश्वास ज्यामनी पाहावे पुराणे विचारुणे. पुरापी नवमिती पुराणम, पुरा परंपरा वक्ती ती पुराणम, भक्तानाम पुराणम भागवत पुराणम, अशा पुराणाची काही व्याख्या आहे. त्या पुराणामध्ये चौवेदी जाण साई शास्त्री कारण 18ही पुराणे हरीशी गाते, जवळपास 18 पुराणाचा एक प्रकारचा निर्देश केलेला आहे. मद्वयम भद्वयम बत्रयम व चतुष्टयम नालिम पाग्नी पुराणाने कुस्कम गारुडमे वच. या श्लोकामध्ये 18ही पुराणाची नावं यादीत आपल्याला देऊन टाकले सुभाषित कारणे. मद्वयम मत्स्य मार्कंडे, भद्वयम भविष्य भागवत, बत्रयम ब्रह्मवैवर्त ब्रह्मांड, व चतुष्टयम वराह वामन विष्णू, आणि नालिम पाग्नी ना म्हणजे नारद, ली म्हणजे लिंग, प म्हणजे पद्म, आ म्हणजे अग्नी, आणि कुस्कम गारुडे मेवच म्हणजे कु म्हणजे कुर्म, स्कंद आणि गरुड, अशी एकंदर 18 पुराण आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. पुराण वेगळं आणि महापुराण वेगळं आणि उपपुराण वेगळं. 17 आहे ती पुराण आहे. श्रीमद भागवत आहे ते महापुराण आहे आणि देवी भागवत आहे ते उपपुराण आहे. आत्र सर्ग विसर्गस्य स्थान पोषण होतय निरोध मुक्तिराश्रय, असे काही 10 लक्षण पुराणाची सांगितलेली आहेत. त्या 10 लक्षणापैकी 3-4 लक्षण असेल तर त्याला उपपुराण म्हणतात, 5 लक्षण असेल तर त्याला पुराण म्हणतात, आणि 10ची 10ही लक्षण असेल तर त्याला महापुराण म्हणतात. मग त्यापैकी हे महापुराण असेल, ही 17 पुराण असेल वा उपपुराण असेल, ही पुराण आपल्याला सुरुत संहित उपदेश करतात. आणि जे काव्य आहे ते आपल्याला भार्या संहित उपदेश करतं. ठीक आहे. उपदेशातले हे 3 प्रकार आहेत. कोणते उपदेश करतात हे आपण बघितलं. नेमकं माऊली कोणता करतात या 3 पैकी? तर माऊली हे 3ही उपदेश करतात असं म्हणलं तर वावगं होणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता 3ही उपदेश माऊली करतात असं म्हटलं तर वावगं होणार नाही असं विधान मी केलं, तुम्ही म्हणाल कशावरून? तर माऊलीची एक जगप्रसिद्ध ओवी आहे, वाचे बरवे कवित्व. इथं सुरुत भार्या संहित उपदेशाला वाचे बरवे कवित्व कवित्वी रसिकत्व, इथं सुरुत संहित उपदेशाला, आणि रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा इथे पितृसंहित उपदेशाला. आणखी थोडस सरळ माऊलीचं वाङ्मय पहा. अमृत अनुभव किंवा चांगदेव 65 यामध्ये माऊलीचं जे बोलणं दिसतं, साधारणतः माझा असा भाव आहे, पटलं तर घ्या, सोडून द्या, माझा आपल्याला दुराग्रह नाही, पण मला वाटतं ते मी बोलतो की मला असं वाटतं की माऊलीचा अमृत अनुभव आणि चांगदेव 65 जी भाषा आहे ती पितृसंहित उपदेशाची आहे. भगवती ज्ञानेश्वरीतली जी भाषा आहे ती सुरुत संहित उपदेशाची आहे. आणि हरिपाठ किंवा अभंग गाथा यातली जी भाषा आहे ती भार्या संहित उपदेशाची आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. असा 3 प्रकारचे जे उपदेश आहे 3 प्रकारचे उपदेश माऊली करतात. उपदेशामध्ये पुन्हा 2 प्रकार प्रधान आहे. एक साधारण उपदेश, दुसरा आहे असाधारण उपदेश. साधारण उपदेश म्हणजे जो सर्वांना केला जातो. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दूषिते, सोहंभावी पूर्ण ज्ञाते या सकाळाते विनवनी. श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दूषिते, सोहंभावी पूर्ण ज्ञाते या सकाळाते विनवनी. काय विनवणी करा विठ्ठल? मरण. गाते श्रोते मागून दुरून पाहते, चतुर महाराज कुठे चुकते इकडे लक्ष देते, विनोदी विनोदाचे भोगते, सोहम भावी सा अहम अहमसा या चिंतनामध्ये रंगणारे.
पूर्ण ज्ञाते चिदानंद रूप शिवोम शिवोम बोधाला पोचलेले या सकळ आते बिनबनी. त्याचा लाक्षणिक अर्थ थोडासा वेगळाही आहे, पण या सर्वांनाच करा विठ्ठल स्मरण हा साधारण उपदेश झाला. सर्वांना केला जातो तो साधारण उपदेश, आणि विशिष्ट वर्गाला केला जातो तो असाधारण उपदेश. आजच्या अभंगामध्ये भगवान माऊली उपदेश करतात, बरोबर आहे, पण मग नेमका साधारण करतात की असाधारण करतात? विचार करत नाही तोपर्यंत साधारण करतात, आणि विचार केलं तर मग असाधारण करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. चांदी तू अवगुणू रे भ्रमरा हा उपदेश आहे, पण मग हा कुणाला केलेला आहे? भ्रमराला. ज्या भुंग्याला बोलतात त्या भुंग्याला उपदेश कळतो का? आणि कळत असेल तर त्याला भुंगा म्हणावं का? मग त्या भुंग्याच्या निमित्ताने रूपकाच्या माध्यमातून अन्याला उपदेश करतात, पण मग कुणाला करतात? इथे जीवरूपी भ्रमराला किंवा मनरूपी भ्रमराला माऊली उपदेश करतात. पण मग जीव कमी नाही, आणि प्रत्येक जीवाला मन आहे, म्हणून हा सर्वांना करतात म्हणून साधारण आहे. पण पामर विषयी कोटीतल्या जीवाला कळत नाही, त्याला करत नाही. बरं, करू नाही तो सांगू नाही, ऐकत नाही, वाजत असे बोंब, मग त्याला कशाला करेल? मग त्यात विशिष्ट मुमुक्षुलाच करतात म्हणून असाधारण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून असाधारणही आहे आणि असाधारणही आहे. पण मग भ्रमर शब्द ठेवण्याऐवजी भगवान माऊलींनी मुमुक्षु, साधक, मनुष्य, पुरुष असा काही शब्द ठेवायला पाहिजे होता. असं का केलं? तर रूपकाची भाषा कळण्याकरता सोपी पडते. रूपक हा व्याकरणातला एक प्रकारचा अलंकार आहे. आपण व्याकरण ज्या वेळेला शिकतो तर त्यात नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे, तसे काही अलंकार आहे. मग वेगवेगळे अलंकार आहेत, जसं शब्द अलंकार आहे, अर्थालंकार आहे, रूपकालंकार आहे, अनेक अलंकाराचे प्रकार आहेत. अगदी शब्द अलंकाराचं उदाहरण जर म्हणाल तर साहित्यामध्ये दिलं जातं, येते सह्याद्री कन्यापती सुत ललना यवना माझी जेव्हा राम स्त्रीनाम काना त्यजुनी वर्तते पीडिते फार आम्हा. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते शशीधन वहनाने लोटिले मार्गे पंथे. नदीपती तात ज्याचा भंगून गेला रविसुत मही संगे फार दुःखित झाला. हे शब्द अलंकारात, आणि ते अगोदर मी बोलायला सुरुवात केली. येते सह्याद्री कन्यापती सुत ललना यवना माझी जेव्हा राम स्त्रीनाम काना त्यजुनी वर्तते पीडिते फार आम्हा. हस्ती हस्तींद्र वृंदांतक मुख रिपुजे जासी पूर्वार्ध नाही या लागी क्ष्मासुत अरी अनुज सखी स्वल्पही येत नाही. एक शब्द अलंकाराचं उदाहरण आहे आणि दुसरं अर्थालंकाराचं उदाहरण आहे. आता पहिले अलिकुल वहनाचे वहन आणीत होते शशीधर वहनाने लोटिले मार्गी पंथी. नदीपती तात ज्याचा भंगून गेला रविसुत मही संगे फार दुःखित झाला. सांगायचं काय? तळ्याचं पाणी आणत होते, बैलांनी धडक दिली, घडा फुटला, कानाला खरचटलं, एवढं सांगायचं. पण जरा ते साहित्याच्या भाषेत सांगणं, अलंकारिक पद्धतीने सांगणं तो शब्द अलंकार आहे. ते म्हणते अलिकुल वहनाचे वहन आणीत होते. आली म्हणजे भुंगा, तिथलाच उदाहरण आलं बघा शब्द अलंकारात. तर आली म्हणजे भुंगा, आणि हा भुंगाचा कुल म्हणजे समुदाय. तो कुठे राहतो? कमळावर. कमळ कुठे राहतात? सरोवरात. आणि त्या सरोवराचं पाणी मी आणत होते. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते. बरं, मग शशीधर वहनाने लोटिले मार्गे पण ते शशी म्हणजे चंद्र, जरी धारी येते धारण करे, त्याला धारण करणारे भोले बाबा, आणि भोले बाबाची फोर व्हीलर नंदी महाराज, आणि नंदी महाराज म्हणजे बैल. त्यांनी शशीधर वहनाने लोटिले मार्गे पण ते बैलाने मला मध्ये धडक दिली. मग नदीपती तात ज्याचा भंगून गेला. सगळ्या नद्याचा पती समुद्र, आणि त्याचा तात म्हणजे त्याचा पिता कुंभ. अरे कुंभ म्हणजे घडा, तो भंगून गेला कारण त्याने धडक दिली, मी खाली पडले, घडा फुटला. मग त्यामुळे रवी सुत मही संगे फार दुःखित झाला. रवी म्हणजे सूर्यनारायण, त्याचा सूत म्हणजे कौमारी अवस्थेत माता कुंतीला झालेला कर्ण, आणि कर्ण म्हणजे हा कान. ते बैलाने लोटला, असं खरचटत नेल्यामुळे माझ्या कानाला थोडी विजा झाली. हे सांगणं आहे, इतकं सोपं सांगणं आहे, पण जर अशा भाषेत सांगणं याला शब्द अलंकार म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि दुसरं जो अर्थ अलंकार म्हटलो मी, येते सह्याद्री कन्यापती सुत ललना यवना माझी जेव्हा राम स्त्रीनाम काना त्यजुनी वर्तते पीडिते फार आम्हा. हस्ती हस्तींद्र वृंतांतक मुख रिपुजे जासी पूर्वार्ध नाही या लागी क्ष्मासुत आरी अनुज सखी स्वल्पही येत नाही. या श्लोकाचा अर्थ एवढाच आहे, मध्यरात्र होते, आम्हाला थंडी फार वाजते, पांघरून घेण्याकरता पैसा नाही, त्याच्यामुळे झोप येत नाही. पण ते सांगणं आता कसं आहे बघा,
येथे सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा. हा असणारा सह्याद्री पर्वत, त्याची असणारी कन्या म्हणजे सह्याद्री पर्वतातून उगम पावलेली गोदावरी, येथे सह्याद्री कन्या. आणि पतिसुत ललना त्या समुद्र, त्या गोदावरीचा पती समुद्र आणि त्याचा पुत्र चंद्र आणि त्याची ललना म्हणजे बायको रात्र. आणि येथे सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा, ती भर तारुण्यात येते तेव्हा. म्हणजे कोण कुठून आलं बघा. कोण पहिला? सह्याद्री पर्वत, तिथून उगम पावलेली गोदावरी, तिचा पती समुद्र, त्याचा पुत्र चंद्र, त्याची ललना बायको रात्र, आणि ती तारुण्यात येते तेव्हा म्हणजे भर मध्यरात्र होती तेव्हा. एवढंच सांगायचं पण इथून येणं. आणि मग राम स्त्रीनाम काना तेज निवर्तते पीडिते फार आम्हा. राम म्हणजे प्रभू रामचंद्र, त्यांची स्त्री म्हणजे त्यांची भार्या, ग्रंथात गीता, प्रेमात माता पतिव्रते सीता, ती जानकी सीता. आणि सीतेतला नावातला काना काढून टाकायचा. शीत, शीत म्हणजे थंडी, शीत म्हणजे थंडी. पीडिते फार आम्हा, ती आम्हाला मध्यरात्र होती तेव्हा थंडी भयंकर वाजते. म्हणलं एखादी वाकळ घे, गोधडी घे, काहीतरी पांघरू घे. म्हटलं ते तर रडगाणं आहे ना. घेण्याकरता पैसा लागतो. तो आमच्याकडे नाही. आम्ही करोडपती नाही, आम्ही रोडपती. आम्ही कोट्याधीश नाही, कंगालधीश. म्हणजे खिशात नाही आणा असं काहीतरी प्रकार आमचा आहे. मग काय करा म्हटले, तेच रडगाणं सांगण्याकरता आलो. हस्ती हस्तिंद्र वृंदांतक मुख रिपुजे ज्याची पूर्वार्ध नाही. हस्ती म्हणजे हत्ती, हस्ती म्हणजे त्यातला हस्ती, हस्तिंद्र हत्ती, आणि त्यातला इंद्र म्हणजे बलाढ्य हत्ती, आणि त्याचा वृंद म्हणजे कळप. हस्ती हस्तिंद्र वृंदांतक मुख रिपुजे ज्याची पूर्वार्ध नाही. त्यातला बलाढ्य हत्ती, त्याचा कळप, आणि त्याच्यातला असणारा हस्ती हस्तिंद्र वृंदांतक मुख, आणि त्याचा अंत करणारा हत्तीचा सिंह, आणि त्याचं मुख ज्याला लागलं तर नरसिंह, आणि त्याचा शत्रू हिरण्यकशिपू. आणि हिरण्यकशिपू नावातला पूर्वार्ध म्हणजे हिरण्य, हिरण्य म्हणजे पैसा, पैसा सोनं, सोनं म्हणजे धन आमच्याकडे नाही. धन नाही एवढं सांगायचं पण कुठून आलं तेव्हा. हस्ती हस्तेंद्र वृंदांतक मुख रिपुजे जास्ती पूर्वार्ध नाही. आणि या लागी क्ष्मासूत आरी अनुज सखी सुल्पही यात येत नाही. या लागी म्हणजे याकरिता, यामुळे क्ष्मासूत, क्षमा क्षमा म्हणजे पृथ्वी, आणि तिची सूत म्हणजे तिची कन्या पुन्हा जानकी माता सीता, तिचा पती कोण? राम, आणि रामाचा शत्रू कोण? रावण, रावणाचा अनुज कोण? कुंभकर्ण, आणि त्याची ललना, सुरुवातही ललना घेतली, शेवटही ललना घेतली. चंद्राची ललना रात्र, आणि कुंभकर्णाची ललना निद्रा देवी. ती झोप काही आम्हाला येत नाही. सांगायचं एवढंच, पण इतका अशा पद्धतीने सांगणं एक प्रकारचा अर्थ अलंकार आहे. विठ्ठल विठ्ठल ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि त्याच पद्धतीने शब्द अलंकार, आपल्या ह्या रूपक अलंकार. रूपक अलंकाराचं प्रसिद्ध उदाहरण माऊलीचाच अभंग आहे. येऊनी वऱ्हाडनी बैसल्या तेकी, कोण तो नवरा नाही ओळखी. मी कवनाती मज सांगा कोणी, वऱ्हाडा आलिया वऱ्हाडनी. कोण तो नवरा, कोण तो मंडप, कोण ती वरमाई, कोण तो वर बाप. वराड नभे स्वप्न गे माये, बाप रखमा देवराचे वेगी धरा पाय. मी कवनाची मज सांगा कोणी, कोणी कोणी, वऱ्हाडा आलिया वऱ्हाडनी, वऱ्हाडनी वऱ्हाडनी. आता या अभंगामध्ये लग्न कोणाला माहिती नाही, मग माऊलीला लग्नच सांगायचं. हो, लग्नच सांगायचं. कारण काय, कोई किसमे मगन, कोई किसमे मगन, जिसका हुआ लगन वो तो उसी में मगन, असं ते आपले माऊली म्हणत असतात, छोटे माऊली. तर ते लग्न असं आहे की लग्नामध्ये लग्न होत नाही तोपर्यंत बरीच व्यक्ती परमार्थ करतात, पण लग्न झाल्याच्या नंतर ती हिरा हिरकणी आणि कायडी आयरणी आतुनी असा प्रकार तो होतो. आणि मग अशा माणसाला त्या लग्न रूपकाच्या माध्यमातून वास्तव लग्न काय का, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी, ते रूपकाच्या माध्यमातून माऊली तिथे सांगतात तो रूपक अलंकार. आजच्या अभंगामध्ये सुद्धा रूपक अलंकार आहे. आणि रूपक अलंकारामध्ये सुद्धा म्हणजे दोन गोष्टीचं साम्य बघून काहीतरी सांगणं हा रूपक अलंकार आहे. कशाचं तरी रूपक करायचं ना, त्या माध्यमातून एक वेगळा सिद्धांत सांगायचा. जसं लग्न रूपकाच्या माध्यमातून वास्तव जीवशिवाय की लग्न सांगणं हा रूपक अलंकार, तसं त्या भ्रमराच्या माध्यमातून मनरूपी किंवा जीवरूपी भ्रमराला उपदेश करणं. पण त्या रूपक अलंकारामध्ये सुद्धा इथे आणखी म्हणजे या अभंगामध्ये आपण बारकाईने विचार केला तर 3 अलंकार स्पष्ट पाहायला भेटतात अनेक अलंकारापैकी. एक रूपक अलंकार, दुसरा अन्योक्ती अलंकार, आणि तिसरा आहे तो उपमा अलंकार. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यातला पहिला आहे रूपक अलंकार. रूपक केलेलं आहे कोणाचं? भ्रमराचं. आणि उपदेश कोणाला आहे? मनाला किंवा जीवरूपी भ्रमराला. बरं,
म्हणून रूपक अलंकार. पण रूपक अलंकारात मध्ये सुद्धा अन्योक्ती अलंकार का दिसतो? अन्योक्ती अलंकार शब्दाचा अर्थ असा आहे का अन्याच्या माध्यमातून अन्याला उपदेश करणं हा अन्योक्ती अलंकार आहे. जसं की आपल्या व्यवहारात म्हणतात लेकी बोले सुनी लागे. ती सासूबाई, पूर्वीचे सासू, तिचे काय म्हणतात ना, सुनेच्या डोळ्याला आणते आसू, तिचं नाव सासू. हल्ली तो काळ बदललेला आहे, पण पूर्वीचं असं होतं. आणि मग ती त्यावेळेला ते आपल्या लेकीला बोलत असते, भयंकर बोलते, अगदी वापरू नये ते सगळे महावाक्य वापरते. ती लेक खुदू हसत असते. तिकडे सुनबाई ती आपल्या त्या स्वयंपाकघरामध्ये किचनमध्ये रडत असते. कारण ते बोलताना ती सुनेला बोलताना दिसते, पण ते सगळे टोमणे कोणाला मारते? आपल्या लेकीला बोलताना दिसते, पण ते सगळे टोमणे ती सुनेला मारते. तसे बोलताना सांडितू अवगणू भ्रमराला म्हणतात, पण ते टोमणे मात्र आपल्याला आहे. म्हणून हा अन्योक्ती अलंकार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि दुसरा आहे उपमा अलंकार. उपमा अलंकार सुद्धा इथं स्पष्ट दिसतो. उपमा अलंकार कधी होतो? म्हणजे रूपक अलंकारामध्येच उपमा अलंकार होण्याकरता दोन गोष्टी लागतात. त्यामध्ये उपमान आणि उपमेय यामध्ये सादृश्य लागतं. उपमान आणि उपमेय यामध्ये सादृश्य असलं की उपमा अलंकार होतो. इथे उपमा कोणाची? भुंग्याची, भ्रमराची, द्विरेफ. आणि उपमेय कोण? तो आहे मनुष्य किंवा मनुष्याचं मन. मग या ठिकाणी उपमान आणि उपमेय यामध्ये सादृश्य लागतं. आता मुळात सादृश्य म्हणजे तरी काय? तर सादृश्याची व्याख्या सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर बाबाच्या मुखातून पाठात ऐकलेली व्याख्या. सादृश्य त्याला म्हणतात तद भिन्नत्वे सती तद्गत भूयो धर्मवत्वम सदृश्यत्व. त्याहून भिन्न आहे, पण तद्गत धर्म, त्याच्या ठिकाणी जे धर्म आहे तेच धर्म इथे असणं, याला सादृश्य असं म्हणतात. सादृश्य म्हणजे सरळ सारखेपणा. विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्या सादृश्यामध्ये पुन्हा 4 प्रकार पडतात. हे लघुसिद्धांत कौमुदीमध्ये आम्ही उत्तरेत ज्या वेळेला स्वामीजीकडे ऐकलं त्यावेळेला त्यांनी सादृश्यात सांगितलेले 4 प्रकार आहे. त्यातला पहिला सादृश्याचा प्रकार आहे स्वरूपकृत सादृश्य, दुसरा आहे रूपकृत सादृश्य, तिसरा आहे अर्थकृत सादृश्य आणि चौथा आहे गुणकृत सादृश्य. किती प्रकार झाले? 4. तर पहिलं कोणतं म्हटलं आपण? तुम्ही एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, याची अंमलबजावणी करायची नाही ठरवली का? असं मी सांगतो, तुम्ही बोलत चला. तर पहिलं आहे स्वरूपकृत, रूपकृत, गुणकृत आणि अर्थकृत. मग पहिलं सादृश्य काय? बरोबर आहे, स्वरूपकृत. दुसरं रूपकृत, तिसरं गुणकृत आणि चौथं आहे अर्थकृत. 4चे उदाहरण आपण थोडक्यात पाहू. तर पहिलं आहे स्वरूपकृत सादृश्य. ज्या वेळेला एखादा सत्शिष्य भक्तराज अर्जुनाची भूमिका घेतो, अगोदर तो देवाचीच लाज काढतो. तसे बरेच शिष्य अगोदर गुरुची लाज काढतात. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि जोपर्यंत एखादा शिष्य स्वतःला अनाधिकारी असताना अधिकारी समजायला लागला, गुरुची लाज काढायला लागला, तर गुरुजी मौन धरतात. मोठ्या माणसाचं मौन हेच सगळ्यात धोका असतो. ते बोलत काही नाही, पण ते बोलत नसले, मौन धरलं ना, त्यावेळेला वाटतं यांनी 2 ठेवून द्यावे, आपण बोलावं. आणि ज्या वेळेला ते मौन धरतात ना, त्यावेळेला समजा आपलं कुठंतरी चांगलंच पाणी मुरतंय, कुठंतरी आपलं चांगलं चुकतं. योग्य वेळेला आपण क्षमा मागून त्यांना बोलकं करावं. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण एक सामान्य व्यक्ती काय असते, रागवली, काही अनर्थ घडला तर ती लगेच प्रतिकार करते, पण मोठी माणसं हे मौन धरतात, बोलत नाही. आपल्याशी ते अबोला धरतात आणि त्यांचा अबोला भयंकर असतो, भयंकर असतो. मी बऱ्याच वेळेला हा भोगलेला आहे. भयंकर असतो. अशा वेळेला त्यांना बोलकं करावं, काय असेल तर क्षमा मागावी. बरं, तिथे नाही नाक घासायचं तर मग कुठे घासायचं? मोकळ्या मनाने लीन व्हावं, संत चरणी लीन व्हावे, उद्धरावे कृपे. मग अशा वेळेला अर्जुनाने सुद्धा लाजसी ना महाघोरी कर्म सुद्धा देवाची लाज काढली की नाही. पण देवाची लाज काढल्याच्या नंतर देव थोडेसे शांत राहिले. ठीक आहे, बोल बोल म्हटले. आता सर्वज्ञ देवाला सुद्धा जे कळत नाही ते मला कळतं, असं अर्जुनाला कळायला लागलं. तो म्हणतो गुरुन हातवाई महान भावान श्रेय भोक्तु मेखी मपिओ लोके हातवार्थ काम सुगुरुनी हैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. देव म्हणू लागले ठीक आहे बुवा, चालू दे तुझं प्रवचन. देव काहीच बोलले नाही. पण मग अर्जुनाला वाटतं एवढं पोटतिडकीने आपण सांगतो तरी परमात्मा प्रतिसादही देत नाही, प्रतिकारही करत नाही, काहीतरी आपलं चुकतं. आणि मग भक्तराज अर्जुन काय करतात, अगदी अनन्य भावाने पहिले संशयात येतात, अगोदर विपर्यात असतात, संशयात येतात, अनन्य शरणागती पत्कारतात. ते म्हणतात कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वाम धर्म समूढचेतः यश्रेयशान निश्चितम ब्रूहितन मे शिष्यस्यहं शादी माम त्वाम प्रपन्नम. मग देवाने सांगितलं अशोच आणून वशोच असतो. मग त्याला उपदेश केला. तसं एखादा सत्शिष्य एक सश्रद्ध अंतकरणाने गुरुदेवाला शरण जातो, त्यावेळेला गुरुदेव त्याला सांगतात न त्वम देहो न इंद्रियानी न मनो न धी. मग कोण आहे गुरुदेव? मी इंद्रियानी परान्याहूर इंद्रिय मे परमन मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. नेमका कोण? म्हणले तत्वमसी, ते ब्रह्मच तू आहे. तू म्हटलं वा गुरुदेव,
ते ब्रह्म कुठे, मी कुठे? त्याला वाटतं ते 7व्या आसमानात आहे आणि मी इथे मृत्यूलोकात आहे. ते ब्रह्म कुठे, मी कुठे? अरे म्हटले वेड्या, इथे वाच्यार्थात जरी भेद दिसला तर औपाधिक आहे आणि औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभहानी करत नसतो, म्हणून तू ब्रह्मच आहेस. अहो म्हटले पण मी असंच जड दुःख रूप, ते ब्रह्म सच्चिद आनंद रूप, लक्षण साम्यात एकत्व सिद्धी तुम्ही सांगितलेलं आहे. मग ऐक्य होईल कसं? म्हटले लक्षार्थात ऐक्य आहे. जसं ते सच्चिदानंद रूप आहे तसं कुटस्थ चैतन्य हे तुझं लक्ष स्वरूप आहे. त्वंपद लक्ष त्याला म्हणतात आणि त्या दृष्टीने तूही ब्रह्मरूप आहे. आणि मग तो म्हणतो अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म. हे त्याने म्हणणं इथे ब्रह्माचं आणि जीवाचं जे ऐक्य आहे ते कशाने ऐक्य आहे तर इथे स्वरूप लक्षणाने ऐक्य आहे, म्हणजे स्वरूपकृत सादृश्य आहे. पहिलं स्वरूपकृत सादृश्याचं उदाहरण. दुसरं रूपकृत सादृश्य. रूपकृत सादृश्य म्हणताना आपल्याला 3 व्यक्तीची नावं डोळ्यासमोर येतात. आपण पहा, चंद्रशेखर महाराजांच्या मुखातलं ऐकलेलं मी आहे. ते एक गोपालकृष्ण परमात्मा, वसुदेव सुतम देवम कंसचानुरमृदनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. एक गोपालकृष्ण. दुसरे आहेत ते उद्धवजी, जे स्वतःला ज्ञानी म्हणून गोपिकाला उपदेश करायला गेले आणि तिथून येताना जाताना तत्वमसी अयम आत्मा ब्रह्म चिदानंद रूप शिवोम शिवोम. आणि येताना राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे राधे, राधे श्यामा 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 राधे राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्यामा श्याम श्याम राधे राधे. आणि राधे कृष्ण भजन करतच आले, चिपळ्या वाजत, टाळ वाजत वाजत नाचत उद्धवजी येतात. ते उद्धवजी. दुसरे गोपालकृष्ण आणि तिसरे आहेत भगवान शुकाचार्य. ते साधवा शांत रागहा काम क्रोध विवर्जिता ब्रुवंतियन महाराज तत्संसार निवर्तकम, असं ज्यांचं सामर्थ्य भगवान शुकाचार्य. आपल्या व्यवहारामध्ये दोन्ही सारखी दिसत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? जुळी आहे ना. शुद्ध मराठीत डबल रोल आहे ना. म्हणजे हे लवकर कळतं, विठ्ठला 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 विठ्ठला. पण महाराज म्हणले डबल रोल नाही, टिबल रोल आहेत. उद्धवजी, शुकाचार्य आणि गोपालकृष्ण. मग ते ओळखायचे कसे? तर फरक एवढाच आहे, ह्या तिघाकडे बघितलं तर ते ओळखायला येईल. म्हणजे मधले समजायचे उद्धवजी आहे, इकडले समजायचे ते शुकोदेव आहे आणि इकडले समजायचे ते गोपालकृष्ण आहे. म्हणजे गोपालकृष्णापेक्षा 1.5 इंच उंच आहेत आणि 1.5 इंच ठेंगे आहेत. एवढाच काय तो फरक आहे, नाही ते टेबल रोल आहेत. विठ्ठला 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 हा हा विठ्ठला. मग हे कोणतं सादृश्य? नंबर 2 हे रूपकृत सादृश्य आहे. त्याच्या पुढचं म्हटलं आपण गुणकृत सादृश्य. गुणकृत सादृश्य म्हणताना मी आळंदीला येऊन आता 31 वर्ष झालेत, पण आळंदीला आल्या आल्या जयराम बाबाकडे राहिलो. 1-1.5 वर्षानंतर गावी गेलो. आमच्या आई अशी रोडवर आहे, तर तिने मला बघितल्याच्या नंतर ती लगेच म्हटली आला माझा वाघ. आता ती आला माझा वाघ म्हटल्याच्या नंतर आमचे चुलत बंधू ते जरा शब्दाशी खेळणारे होते, त्याने म्हटलं वा काकू, वा तुमचा वाघ. त्याला म्हणजे हातभर तर नेठीचभरही शेपटी नाही, 4 पाय तर नाहीच नाही, तो काही जंगलात राहत नाही, कुठली आपले शिकार करत नाही. बरं तो वाघ एकटा रात्रंदिवस संचार करतो, तुमचा वाघ झुरळ निघली की 4-4 उड्या मारतो. आणि तुमचा हा वाघ कसला? ती म्हटली भाऊ तू काही म्हण पण माझा वाघ. आता वाघाच्या ठिकाणी जे शूरत्व आहे ते शूरत्व तिला आपल्या लेकराच्या ठिकाणी वाटतो. वस्तुस्थिती तशी काही नाही, पण ते प्रेम आहे, कंसात मोह आहे, आसक्ती आहे, काय आहे ते आहे. पण ती बोलते. तिला विचारलं तरी का? ती म्हणली तरी का म्हणजे लोक मारायला टेकली त्यांना त्याला घर सुटे ना. माझा वाघ झाला 4-4 वर्ष झाला आळंदीत राहतो, मग वाघ नाही का? म्हटलं बरं आहे, चांगली गोष्ट आहे. काही असेल, आईचं ते प्रेम आहे, पण ती आई ज्या वेळेला आपल्या लेकराचं हे वर्णन करते, हे कोणतं सादृश्य आहे? गुणकृत सादृश्य आहे. त्या ठिकाणचा सुरत्व नावाचा धर्म, आणखी काही धर्म तिला आपल्या बाळाच्या ठिकाणी दिसतो ते बोलते. एखादा नवरा आपली बायको रागवल्याच्या नंतर तिचा रुसवा काढताना म्हणतो कोकिलकंठी. यांना हे ब्रह्मचारी सभा यांना नाही कळणार आहे. गजगामिनी मृगनयनी पिनक भाषिनी असं म्हटल्याच्या नंतर ते रुसवा काय राग असेल तो 7व्या आसमानात उडून जातो. आणि ती लगेच म्हणते सांगा चहा करू का कॉफी करू? मग तुम्हाला पोहे करू का उपीट करू? असा प्रकार तो घडतो.
मग तो ज्या वेळेला हे महाराज दशरथांनीच काही मातेला बोललेले उद्गार आहे रामायणामध्ये. मग तिथे काय सादृश्य, आता खरं पाहिलं ते चंद्रमुखी म्हणायला चंद्र कुठे असतो? आकाशात. आणि हा चंद्र कुठे? 10 बाय 10च्या खोलीत आहे ना. तो चंद्र उदयाला आला का सगळ्या जगाला शीतलता आणि आल्हादता देतो. आणि हा चंद्र इथे त्याला कूलर लावावं लागतं. तो चंद्र उगवला का तो चकोराला आल्हाद देतो. आणि हा चंद्र काय, पण तरी मग तो चंद्रमुखी का म्हणतो, तर मला वाटतं त्या ठिकाणी गुणकृत सादृश्य आहे. तो चंद्र उदयाला आलाय, चंद्र चकोराला जसा आल्हाद वाटतो तसा हा चंद्र पाहिल्याच्या नंतर दिवसभराचा सभेतला कार्यक्रम, ते सगळं अर्थव्यवस्था राजकीय व्यवस्था पाहून थकलेला या चंद्राला घरी आल्याच्या नंतर चकोरासारखा आनंद भेटत असावा म्हणून तो बोलतो. म्हणजे इथं काहीतरी गुणकृत काय आहे, मोहापोटी असेल गुणकृत सादृश्य आहे. म्हणजे कुठलं तरी सादृश्य असल्याशिवाय रूपक अलंकार आपलं त्या उपमा अलंकार होत नाही. तर त्यातलं पहिलं सादृश्य म्हटलं आपण स्वरूपकृत, रूपकृत, गुणकृत, एक राहिला अर्थकृत. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ज्या वेळेला कीर्तनकार कीर्तन निरूपणा करता, काय नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. कीर्तनकार ज्या वेळेला कीर्तन करतो, अभंगाचं निरूपण करतो, त्यावेळेला एका संतांचे वचन देतो का त्याला पूरक अनेक संतांचे वचन सांगतो? अनेक संतांचे वचन सांगतो. का बरे? आता अभंग घेतला कीर्तनाला, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्वराकारे, माऊलीचा अभंग आहे. आणि मग आपण जर अभंग घेतला पुन्हा नाथबाबाचा, म्हणजे याला प्रमाण देताना पुन्हा म्हणणार, कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. लगेच पुन्हा प्रमाण देणार, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा चुक सोहळा स्वर्गी नाही. एखादं सुभाषित सांगणार, कृते ध्याय तो विष्णू त्रेतायाम येतो मग काही द्वापारे परिचर्याम कलोतात हरी कीर्तनात. पुन्हा ते काय एक सहस्र स्नानम आचरित असं एक गोड सुभाषित आठवलं तर बोला कोणाला तरी. शतविहाय भोक्तव्यम सहस्र स्नानम आचरित, लक्ष विहाय दातव्यम कोटी त्यक्त्वा हरी भजेत, कलियुगा माझी करावे कीर्तन, हेने नारायण देईल भेटी, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुग केवल नाम आधारा. असे अनेक संतांची वचन भिन्न आहेत, पण आशय त्याचा अर्थ काय एक आहे. मग हे काय आहे? अर्थकृत सादृश्य आहे. असे सादृश्यात किती प्रकार? 4 प्रकार. चला, पहिलं स्वरूपकृत सादृश्य जीव शिवामध्ये आहे. दुसरं रूपकृत सादृश्य गोपालकृष्ण उद्धवजी शुकाचार्य आहेत. तिसरं गुणकृत सादृश्य एखादी आई आपल्या बाळाला बोलते अशा अनेक प्रसंगामध्ये. चौथं अर्थकृत सादृश्य एकाच अर्थाची अनेक संतांची वचनं. असं जे कुठलं तरी सादृश्य असलं की मग उपमा अलंकार होतो. उपमान आणि उपमेय यामध्ये सादृश्य लागतं. आजच्या अभंगामध्ये उपमा कोणाची? भ्रमराची. आणि उपमेय कोण? जीव, जीवाचं मन. मग खरं तर जीवन मन हे दोन नाहीच आहे. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीवदशा वस्तू माऊली म्हणतात. म्हणून जीवन मन एकच आहे. जीवाला म्हणा मनाला म्हणा उपदेश करतात. पण मग मनामध्ये भ्रमरामध्ये, जीवामध्ये भ्रमरामध्ये काहीतरी सादृश्य असलं पाहिजे. इथे माऊलीला 4 पैकी कोणतं सादृश्य भेटतं? इथे स्वरूपकृत सादृश्यही भेटतं, गुणकृत सादृश्यही भेटतं आणि रूपकृत सादृश्यही भेटतं. विठला 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 कुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ. हा हा विठला 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 विठला. रूपकृत सादृश्य, भुंगा कशा रूपाचा असतो? गोरा पान असतो, नाही ना, काळ्या वर्णाचा असतो. तसं जीवाने स्वतःला अज्ञानाचे एक काळ घेतलेला आहे. अज्ञानरूपी काळा, अज्ञानाने काळा पडलेला हा जीव आहे. तोही काळा आहे, हाही काळा आहे. बरं, त्या भ्रमराला जर गतिमान व्हायचं असेल, स्थलांतर करायचं असेल, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं असेल तर तो किती पदचारी? षटपदचारी. 6 पाय त्याला. 6 पायाने तो गतिमान होतो, स्थलांतरित होतो, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो. तसं या जीवरूपी भुंग्याला सुद्धा 6 पाय. तुम्ही म्हणाल वाह, आम्ही ऐकायला लागलो म्हणजे काही बोलायचं का? उचलली जीभ लावली टाळ्याला. नाही नाही, मी प्रमाण देऊन बोलणार आपल्याला. लबाडाचं काय बोलून काय? वस्तुस्थिती अशी की जीवाला सुद्धा 6 पाय. कोणते? मनःष्ठान इंद्रियाणी, प्रकृतीस्थानी कृषती, शरीरम यद्वाप्नोती यच्चापि उत्क्रामतीश्वरः. जीवाकडे सुद्धा 6 पाय. हे पाय तर आपले आहेत व्यवहारात.
पण जीवाला सुद्धा स्थित्यंतर गत्यंतर करायचं असेल तर त्याला 6 पाय लागतात. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि मनष्यष्टानी इंद्रियाने. 5 ज्ञानेंद्रिय ही 5 पाय. रूप ग्रहण करणारं चक्षुरेंद्रिय आहे, शब्द ग्रहण करणारं श्रोत्र इंद्रिय आहे, गंध ग्रहण करणारं घ्राण इंद्रिय आहे, रस ग्रहण करणारं रसन इंद्रिय आहे आणि स्पर्श ग्रहण करणारं त्वग इंद्रिय आहे. हे 5 ज्ञानेंद्रिय आहे. पण ही 5ही ज्ञानेंद्रिय असेल आणि मनाजी पाटील नसेल तर काही कार्य होत नाही. मनाजी पाटील देह गावचा नाथबाबा बोलतात. मनोराजा एक देह पुरी असे नांद तो त्याचे दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा. म्हणून आलो या देशा होतो नाही तरी भुललो दिशा. म्हणून राजा एक देहपुरी. ते मनाजी पाटील इथले कारभारी. त्यांनी निर्णय दिला तर डोळा रूप पाहतो, नाही तर डोळा पाहून पाहत नाही, लबाड करतो. होते की नाही? आपण बऱ्याच वेळेला असं टूर पाहतो. त्यांना विचारलं कोणाकडे पाहतात, त्याला काहीच कळत नाही. त्याला काय 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 कुठे आम्ही कुठे तुमच्याकडे पाहत होतो. मग काय करत होतं? काही नाही, असं पाहत होतो. ते पाहून सुद्धा पाहत नाही, कारण मनाजी पाटील तिथे उपस्थित नाही. म्हणजे प्रत्येक इंद्रियाने एखाद्या विषयाचं ग्रहण किंवा त्याग करायचा असेल तर मन तिथे लागतं. विठाला 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 विठाला. मन करा रे प्रसन्न सकल सिद्धीचे साधन. मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा दे. मन करार प्रसन्न सकल सिद्धीचे साधन. इच्छा से मन करा रे प्रसन्न सकल सिद्धीचे साधन. मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते असं मन आहे. बोलताना मी कोकणी. मन करा रे प्रसन्न. मन प्रसन्न करा. म्हणजे हे मन प्रसन्न तर सगळं काही प्रसन्न, आणि मन प्रसन्न नसेल तर सगळं प्रसन्नही अप्रसन्न वाटतं. विठाला विठाला. तो भुंगा षटपदचारी आहे, हाही भुंगा षटपदचारी आहे. तो भुंगा अवगुणी आहे आणि हाही भुंगा त्याच्या पुढचा अवगुणी आहे. विठाला 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 हा हा विठाला. त्या भुंग्याकडे आसक्ती आहे, याही भुंग्याकडे आसक्ती आहे. त्या भुंग्याकडे काय आसक्ती आहे? तो भुंगा त्याचा एक असा गुण आहे का त्याने आपलं गिरमिट एखाद्या वस्तूला लावलं है ना, तर मग ते खैराचा असू दे, शिसमचा असू दे, येड्या बाबळीचा असू दे, नाही तर कुळ बाबळीचा असू दे, भुकास एवढं सामर्थ्य कोणामध्ये? त्या भुंग्यामध्ये. बरं, त्याला शेवटायला कुठे जावं लागत नाही. शेवटायला कळलं नाही तर धार लावायला कुठे जावं लागत नाही. ते जसं आहे विद्या वे कुर्ते वर्धते व नित्यम, तसं जेवढं जेवढं काम करेल तेवढे त्याला धार वाढत चालते त्या भुंग्याच्याला. कशाला तो भीत नाही. माऊली म्हणतात भ्रमर भेदी कोडे भल तैसे कास्त कोरडे. परिकळी के माझी सापडे कोवळी. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी कमळ दळ चिरुनेने. कैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. त्या भुंग्याचा स्वभाव आहे. ते एका विषयामध्ये गुंतत, हा त्याचा अवगुण आहे भुंग्याचा. आणि तो कोणता विषय आहे? रस विषय आहे. हे आपला गंध विषय आहे. गंध त्याला खूप आवडतो, कमळाचा गंध. आणि मग हा गंध सेवन करणं, गंधरूपी विषय सेवन करणं हा त्या भुंग्यातला अवगुण आहे. आणि या भुंग्याला तर 5-5 विषय लागतात. बरं, 5-5 विषय भोगूनही याची तृप्ती नाही. विठाला 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 विठाला. म्हणून तो कोबऱ्या म्हणतात विषय ओढी भुलले दिव आता याची कोण करीला किव. नुपजे नारायणी भाव पावोनी ठाव नर देहा. भुलले दिव आता याची कोण करीला किव. नुपजे नारायणी भाव पावोनी ठाव नर देहा. तो भुंगा त्या कमळामध्ये आसक्त होतो. त्या कमळामध्ये तो जातो, आपल्या घरातून निघतो,
निघून मग आपल्या सरोवर जवळ असं असतं, त्या सरोवरात जातो. 4च्या दरम्यान तो जातो. आणि 4च्या दरम्यान गेलं तर ते कमळामध्ये 2 प्रकार असतात. एक सूर्यविकासिनी कमळ असतं, दुसरं चंद्रविकासिनी कमळ असतं. सूर्यविकासिनी जे कमळ आहे त्याला कमल महाराज म्हणतात, आणि जे चंद्रविकासिनी असतं त्याला कमलिनी म्हणतात. ती महाराजींबाई म्हणतात ना, मास्तरीची बायको मास्तरीनबाई, शिक्षकाची बायको शिक्षिकीनबाई, वकिलाची बायको वकिलीनबाई, बुवाची बायको बुईनबाई, तशी भुंग्याची बायको भुंगीनबाई. विठाला विठाला विठाला. हातीचा निरोप घेतो, म्हटलं येतो जरा जाऊन. जातो आणि गेल्याच्या नंतर त्या सरोवरात पाहतो, एक देखणं कमळ पाहतो, आणि ते सूर्यविकासिनी कमळ असल्यामुळे ते सूर्य उदयाला आलं का ते उदयाला येतं, आणि सूर्य अस्ताला गेलं का ते मिटतं. चंद्रविकासिनी कमळाचं उलट आहे. ती कमलिनी चंद्रविकासिनी कमलिनी ती चंद्र उदयाला आलं का विकसित होते, आणि सूर्य उदयाला आला का ती मिटते. मग त्या सूर्यविकसनी कमलामध्ये 4 वाजता गेलेला भुंगा तो म्हटलं काही नाही, तास तास थांबतो आणि घरी येतो असं म्हणून येत जातो. पण तिथे गेल्याच्या नंतर त्या मकरंद सेवन करत असताना त्याचा मोह त्याला इतका जडतो, इतका जडतो, इतका जडतो, इतका जडतो, ते तिथेच जडून राहतो. मग ही भुंगीरबाई विचार करते, आपले महाशय गेले होते बाजाराला, गेले अजून काही येत नाही, पडले की काय तिकडे. असं होतं ना, त्याला सांगावं दारू ज्ञान मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लू का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आते है, जाम पे जाम क्या पीते हो, सुबह पियोगे शाम उतर जाएगी, प्याला पियो हरी नाम का सारी जिंदगी सबर जाएगी, थांबक गुटका खाऊ नको फाटका, जीवनाचं पचका तू, अरे किमान मंडपात नको रे, 16 चालू आहे पण हा भुंगा ऐकतो का. विठाला 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 विठाला. तिथेच आजूबाजू पण कधी पिचकारी मारून जातो, समोर त्याला कळत सुद्धा नाही. त्याच्या अंगावर गेल्याच्या नंतर तो म्हणतो, कोणी कार्यक्रम केला, म्हटलं तुझ्या शेजारच्यानेच. विठाला विठाला विठाला. हा भुंगा त्या कळीत अडकतो, आणि त्या रसग्रहण करत असताना ती भुंगीन येते. तेवढ्या वेळामध्ये अस्त सूर्याला अस्त गेलेला असतो. त्याचं मन एक सांगत असतं, आता गेलं पाहिजे घरी. नाही म्हटले, थोडंसं अजून आहे, कमळ जागा आहे, आपल्याला जायला किती जागा लागते. असं म्हणता म्हणता सूर्य अस्ताला जातो, ते कमळ मिटतं. त्याने जर ठरवलं तर त्या कमळाचं काय राहील, काहीच राहणार नाही, पण तो काहीच करत नाही. याचं कारण काय, आसक्ती जडलेली आहे त्याला, आसक्ती जडलेली, मोह झालेला आहे त्या कमळाचा. काही करायला तो सोडायला तयार नाही, तिथेच राहतो. ती भुंगीने विचार करते, आता हे 500 कमळ आपले भुंगे महाराज कुठे असतील. ती विचार करते, पण शेवटी तीही चाणक्ष असते, शेवटी बायको त्याची आहे. ती म्हणते, काय करावं काय करावं, वारा शांत आहे, कमळ सगळी शांत आहे. जरा निरखून पाहते तर एक कमळ सोड हलताना, सोड डुलताना दिसते. कारण असं आहे का, कमळाचा देठ अत्यंत नाजूक असतो, आणि त्याच्या मध्ये बसलेला भुंगा तो अवग्रहण करताना आनंदित झाला का, थोडासा त्याने असा अंगावर त्याचे शहारे उभे राहिले का, तेवढ्याने ते कमलाला डोल येतो, ती नक्की आपले महाराज इथेच आहे. मग ती येते, तोही गुणगुण करतो, आणि ही त्या आतून गुणगुण करतो त्या आनंदाने, आणि त्याला शोध घेण्याकरता बाहेरून आवाज देते. ही गुणगुण करते, गुंजाराव करते, आणि गुंजाराव करतो तो आतून गुंजाराव करते, ही बाहेरून गुंजाराव करते. ते म्हटले, का हो तुम्ही, ती इकडे सांगत होती, त्याला तिच्या मैत्रिणी विचारतात, का ग कुठे निघालीस भुंगीनबाई. ती म्हटली, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून. त्याचा शोध घेण्याकरता निघाले म्हटले, आणि ती तिथे जाते. मग तिथे पाहिल्याच्या नंतर तो आत आहे. ती म्हणते, अहो धनी ऐका ना, या ना बाहेर. तो म्हटला, नाही नाही, हे आता मी बंदिस्त झालो इथे, येऊ कसा येऊ कसा. म्हटले, तुम्हाला काय अवघड आहे, भ्रमर भेदी कोडे. आपले वैद्य बाबा म्हणायचे, भ्रमरम कोडितम काष्टम भुस्कटम पडतम भुईम अनुस्वार देतम संस्कृतम होतम, बाबा म्हणायचे. त्याने काय ते त्याला लागले, तर त्याने आपलं ते गिरमिट लावल्याच्या नंतर काय अशक्य. तो म्हटलं, अगं तसं नाही, कृतज्ञ वाचू नये. त्याचा एवढा आस्वाद घेतला, आणि मग त्याला छिद्र पाडायचे, बरोबर नाही, तू हो पुढे, मी येतो पाहते. ती खूप आग्रह करते, पण हा भुंगा ऐकत नाही, आणि पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे ती भुंगीनबाई जाते घरी. या सकाळी ती घरी घेते, हा तिथे थांबतो. तेवढ्यामध्ये हत्तीचा कळप येतो, आणि हत्तीचा कळप येतो, तो हत्ती जलक्रीडा करण्याकरता प्रवेश करतो. अनेक कमळ पाहतात, पण ते थोडंसं डुलणारं कमळ त्याला भावतं हत्तीला, आणि तो हत्ती जातून त्याला सोंडेमध्ये घेतो. हा म्हणत असतो, उदी शेती भासवान हासी शेती पंकज श्री, येईल मी त्यावेळेला घरी. पण तो घरी येतच नाही, तो सीधा देवा घरी जातो. याचं कारण, तो हत्ती त्याचं खेळतो, अवग्रहण करतो, मागे टाकतो, नेमकं मागच्याच हत्तीच्या त्या पायाखाली येतं, आणि मग त्या भुंग्याचं काय होतं काय सांगायला पाहिजे का. तसंच याही भुंग्याचं आहे. त्याला काय असतं, तो एकाच कमळाचं सेवन करतो, हा 5-5 कमळाचं सेवन करतो, 5-5 कमळाचं सेवन करतो. याला रूप विषय इतका आवडतो, म्हणून ब्लॅक व्हाईट टीव्ही गेल्या, आता कलर टीव्ही आला. त्याच्यात एका चॅनलवर डिश लावलेला असतो, त्याच्यात काही भागत नाही, मोबाईल तेच असतं.
म्हणजे काय झालं याला रूप विषय रूप कमळामध्ये हा आसक्त आहे. तेवढ्याच भागत नाही, हा गाडी चालताना दोन्ही दोन्ही कानात घातलेले असते ते बुलटूथ म्हणतात नाही का, म्हणजे त्याला शब्द रूपी कमळही याला आवडतं. तेवढ्यावर भागत नाही, कुठल्या लग्नात जाताना घरूनच तो ते सुवासिक द्रव्य सेंट ते मारून जातो आणि तिथेही सुद्धा ते फवारणे गेटमधून प्रवेश करतानाच असतात. म्हणजे याला सुगंध रूपी कमळही याला आवडतं. पुन्हा तिथे गेल्याच्या नंतर तो लग्नात अगोदर विचारत असतो, चौकशी करत असतो, मेनू काय आहे, नेमकं काय आहे. आणि मग तो जिथे मेनू चांगला असेल तिथं नाही, एका ठिकाणी 4 अक्षदा टाकून मेनू तिकडे तिकडल्या लग्नाला पुन्हा भंगा जातो. मग त्याला रसविषय आवडतो, शब्द आवडतो, स्पर्श आवडतो, रूप आवडतो, रस आवडतो, गंध आवडतो. अशा 5 कमळाच्या ठिकाणी आसक्त झालेला हा भुंगा. अरे एका कमळाच्या ठिकाणी आसक्त झाला, हत्तीच्या पायाखाली गेला. हा भुंगा 5 कमळाच्या ठिकाणी आसक्त होतो. हाही यालाही हत्ती पायाखाली घेतो. तिथला हत्ती तरी छोटा आहे माऊली, हा लय बलाढ्य आहे. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. म्हणून तुकोबराय सांगतात या भुंग्याला, नको नको मना गुंतू माझ्या जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया ग्रासावया. नको नको मना गुंतू माझ्या जाळी, काळाची येवडी पडेल बाजेवा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली, आणिक सोयरी भली 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 भली. नको नको मना गुंतू माया जाळी, तू कामने तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया वाचोनिया. नको नको मना गुंतू माझ्या जाळी, गुंतू माझ्या जाळी, गुंतू माझ्या जाळी. त्या भुंग्याला ती भुंगीन मावशी सांगते, हा काही ऐकत नाही. आणि या भुंग्याला किती किती संत सांगतात, पण वाजत असे बोंब कोणी नाही ऐकती कानी. हरी हरी न म्हणतात या थोर झाली हानी, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचुनी दुजा ठाव नाही कोठे. मग तो भुंगा जसा अवगुणी आहे तसा हाही भुंगा अवगुणी आहे. तो भुंगा जसा आसक्त आहे तसा हाही भुंगा आसक्त आहे. तो भुंगा अनात्म पदार्थाचं सेवन करतो, हाही भुंगा अनात्म पदार्थाचं सेवन करतो. त्या भुंग्याला गतिमान होण्याकरता षटपाय लागतात, याही भुंग्याला गतिमान होण्याकरता षटपाय लागतात. असं उपमान आणि उपमेय यामध्ये सादृश्य बघितलं. त्याही भुंग्याचा गुंजराव करणं स्वभाव, गुणगुण 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 करत राहणं आणि एका ठिकाणी न थांबणं. तसा हाही भुंगा कुठे थांबतो, एका ठिकाणी थांबतो का? नाही. तो भुंगा त्याला सांगावं लागतं, बाबा तो अवगुण सोड, यालाही सांगावं लागतं, कारण तो भुंगा गुणगुण करतो, गुंजराव करतो. तसा हाही भुंगा मी माझं मी माझं मी माझं मी माझं, अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे. अहंता ममता हे दुःखाची मूळ कारण आहे. मी आणि माझं आलं का मी आणि माझे नेघे परते टाकी ओझे. पण हा मी आणि माझं सोडतच नाही. तो भुंगा गुणगुण करणं, रुंझुन करणं सोडत नाही, म्हणजे गुंजराव करणं सोडत नाही. तसा हा भुंगा, तो तरी बिचारा गुंजराव कधी करतो, झोप म्हणजे जागा आहे तेवढाच करतो, तोही फुलाचं अवग्रहण करताना करतो. हा भुंगा 24 तास 8 प्रहर करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे असं आहे, हा भुंगा गुंजराव करत असताना जागृतीत गुंजराव चालू आहे. जागृतीमध्ये तो स्थूल देहाला मी म्हणतो आणि याच्या संबंधीला माझे म्हणतो. स्वप्नामध्ये सूक्ष्म देहाला मी म्हणतो आणि त्याच्या संबंधी त्रिपुटीला माझं म्हणतो. शिशुप्तीमध्ये कारण देहाला तो मी म्हणतो आणि तेथे असलेल्या सुख आणि अज्ञानाला माझं म्हणतो. आणि पाठ सांगत असताना ऐकत असताना तो महाकारण देहाला मी म्हणतो आणि तिथल्या विद्यार्थ्याला वगैरे माझं म्हणतो. आणि याच्यात गुंतो, याच्या पुढे जायचं विसरूनच जातो. विठ्ठल 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 विठ्ठल.
म्हणून तो भुंगा जसा अवगुणी आहे तसा हाही भुंगा अवगुणी आहे. म्हणून ते उपमान आणि उपमेयातलं सादृश्य बघून माऊली त्याला सांगतात, अरे सोडून दे. ऋण झुन रे भ्रमरा, ऋण झुन रे भ्रमरा, ऋण झुन रे भ्रमरा, ऋण झुन रे भ्रमरा, ऋणु धुनु रे भ्रमरा, ऋणु धुनु रे भ्रमरा, ऋणु धुनु रे भ्रमरा, ऋणु धुनु रे भ्रमरा. रे भ्रमरा, ऋण झुन रे भ्रमरा, ऋण झुन रे भ्रमरा, ऋण झुन रे भ्रमरा. ओ ऋणु धुनु रे भ्रमरा, ऋणु धुनु रे भ्रमरा, ऋणु धुनु रे भ्रमरा, ऋणु धुनु रे भ्रमरा. गुरु रे भ्रमरा, चांद तू अवगुरु रे भ्रमरा, तांडित्वा गुणु रे भ्रमरा, तांडित्वा गुणु रे भ्रमरा. हा हा टाळ टाळ. चांद तू अवगुरु रे भ्रमरा, तांडित्वा गुणु रे भ्रमरा, तांडित्वा गुणु रे भ्रमरा. चरण कमल दळू रे भ्रमरा, चरण कमल दळू रे भ्रमरा, चरण कमल दळू रे भ्रमरा. हरि हरि चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, रे भ्रमरा, रे भ्रमरा. ऋणु झुनु रे भ्रमरा, ऋणु झुनु रे भ्रमरा. हे सांडी तू आवागुनु रे भ्रमरा, सांडी तू आवागुनु रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा. ऋणझुन करतो. ऋणझुन त्याचा एक गुंजराव आहे. आणि मी माझं हे गुंजराव. संत सांगतात, मी आणि माझे नेगे परते टाकी वजे, पण हा मीही सोडत नाही, माझंही सोडत नाही. बरं, इतकं माझा हा मम अध्यास आणि मी हा अहम अध्यास, हे दोनच दुःखाचे कारण आहे. उपनिषद सांगतात, अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे. ज्याचा अहम आणि मम जितका मोठा, त्याच्या जीवनामध्ये दुःखाचा करेलो तितकाच मोठा. आणि ज्याच्या जीवनामध्ये मी आणि माझं जितकं कमी, त्याच्या जीवनामध्ये सुखाची तेवढीच हमी. निश्चित सुख त्याला प्राप्त होणार. विठ्ठल 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 विठ्ठल. कशाला माझं म्हणत नाही हा जीव, कशाला माझं म्हणत नाही. घरात आला का घरातली गृहिणी माझी, तिच्यापासून झालेलं बाळ माझं, हे आम्ही सगळे घरात राहतो ते घर माझं, घरात राहणार समोरचा कुत्रा माझा, तिथे असणारी मांजर माझी, तिथे असणारे जे काही मित्र माझे, पुत्र माझा, पुत्राचा मित्र माझा, मित्राचं पुत्र. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या मारुती बाबाचं वाक्य. मित्राच्या कुत्र्याला सुद्धा त्या पुत्रावर प्रेम करतो, पुत्राचा मित्र म्हणून मित्रावर प्रेम करतो, मित्राचं कुत्र म्हणून त्याच्यावर प्रेम करतो. कुठपर्यंत? मित्राचं कुत्र आपल्या पुत्राला चावत नाही तोपर्यंत. मित्राचं कुत्र आपल्या पुत्राला चावलं का मग ते मित्रावरचही कुत्र्यावरचही प्रेम संपतं. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून त्याला म्हटलेलं आहे देहात्मवादी, भार्यात्मवादी, वस्त्रात्मवादी, गृहात्मवादी, धनात्मवादी, असे सगळे आत्मवादी आहेत. मम अध्यासाला
किमान एवढं तरी ओळखावं, ते माझं असतं ते मी नसतं, मी नसतं मी असतं ते माझं नसतं, घर माझं कमी. तुम्ही काय रागवला काय, काही नाराज नाही ना? बोला ना, घर माझं कमी, घर माझं आहे ना. मग जे माझं असतं ते मी, घर मी का घरात राहणारा मी? घरात राहणारा मी, घर मी नाही आहे ना. मग घरात राहणारा मी, घर मी नाही, तसं देह माझा का मी? देह माझा आहे ना. मग देह माझा तर मग देह मी का? पण आपण देहाला मी म्हणतो का माझं म्हणतो का दोन्ही म्हणतो? दोन्ही म्हणतो. दोन विरोधी धर्म एका अधिकरणात राहत नाही. राहत असेल तो पदार्थ मिथ्या असला पाहिजे. मग या ठिकाणी मीही राहतं माझं राहतं, मग हा पदार्थ मिथ्या का सत्य? मिथ्या. तरी आपण त्याला मी म्हणतो. मग किती मोठा मिथ्या अभ्यास आपल्याला. म्हणजे आपण देहाला मी म्हणतो, देहासंबंधी असणारा पुत्र आत्मावादी. धृतराष्ट्र पुत्राला, ते दुर्योधनालाच मी सगळे सांगतात त्याला. विदुर सांगतो, पितामह भीष्म सांगतात, आचार्य द्रोण सांगतात, पण त्या सगळ्याची भिवंडी झाली आणि याचीही झाली, पण तरी त्या दुर्योधनाचा मोह सोडायला हा तयार नाही. पुत्राला माझं म्हणतो, एखाद्या घराला माझं म्हणतो. आपले सोनोपंत मामा दांडेकर पुण्यात कुठेतरी कीर्तनाला गेले. कीर्तन झाल्याच्या नंतर एका ठिकाणी मुक्कामाला थांबले. रात्र झाली होती, गाडी नव्हती, पीएमटी बंद झाल्या होत्या. त्यावेळेस होत्या की नाही मलाही माहिती नाही, बग्गी असावी आहे ना. आणि आता बग्गीवाला तर झोपला, मग आता काय करायचं, सकाळी सकाळी लवकर निघू पाठ घेण्याकरता म्हणून. मग आता त्या एका ग्रस्ताने नवीनच घर बांधलं होतं, अजून वास्तुशांती बाकी होती. तिसऱ्या मजल्यावर मामाला निवांत व्यवस्था म्हटली, हवा खेळती राहील, तुम्हाला निवांत कोणाचा विक्षेप होणार नाही, थांबा. मग मामाचं आपल्या सगळ्यांच्या अंगात असणारं दांडेकर, मग तो म्हणले तर आता ते थोडंसं प्रोफेसर मामा, विद्यार्थ्याचे पाठ घ्यायचे, आपले विद्यार्थ्याचे पाठ घ्यायचे, कॉलेजमधले पाठ घ्यायचे. ते शर्ट अडकवलं, काढलं, पण ते अडकवायला खुंटीच नाही. मग करायचं काय? तिथे ते खेळा घराचं बांधकाम नुकतं संपलेलं होतं, खेळा घेताना ठोकायला लागले. ठोकायला लागल्याच्या नंतर तो खाली आवाज गेला शीतळतेने, तो वर धावतच आला. दमा होता तरी दमू खात आला. आणि तो म्हणाला, ओ मामा 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 काय करता, काय करता? म्हणजे काही नाही, जरा खेळा ठोक. काय राव म्हणले, तुम्ही ठोकताय तिथे म्हणे, इथं ठोकल्यासारखं होतंय की म्हटलं. किती त्या गृहात्मवादी म्हणावं याला. काही काही आपले वस्त्रात्मवादी असतात. कधीतरी आपण माऊलीचं मंदिरात दर्शन घ्यायला गेलो आणि दर्शन घेताना आपलं त्या सुवर्ण पिंपळापाशी आपलं बसायचं सहज पायरीवर, थोडंसं निरकायचं, काही नाही, आपणच आपल्या गुरुबंधकडे बघायचं. ते दंडवत घालताना बघा, ते छाताडे नमस्कार, इताडे नमस्कार, काही डिप्स मारतात, काही जोर बैठका करतात तिथे. असं हे खरं तर साष्टांग प्रणिपात आहे. हे मस्तक, वक्षस्थल, छाते आहे ना, पायाचे अंगठे, गुडघे टेकायला पाहिजे. पण ते अगदी मधलं सगळं वर ठेवतात, हे टिकतात, कारण मळेल ना कपडे. नरक कपड नको डरत आहे, नरक पड नको नाही. नाही कायला नाही लक्षात आलं अजून. नरक कपड नको डरत आहे, नरक पड नको नाही. अरे तिथे संताला आपण जर प्रणिपात केला नाही तर आपल्याला नरकात पडावं लागेल, याला भीत नाही. विठला 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 वस्त्रात्मवादी झाला. वस्त्रात्मवादी, कपडेच आपलं स्वरूप समजून बसला. त्याच्यानंतर पुढे जसा पुत्र आत्मवादी आहे, गृह आत्मवादी आहे, वस्त्र आत्मवादी आहे, भारी आत्मवादी होतो. भारी पत्नी तीच माझं स्वरूप. आपल्याला उदाहरण आहे, ते भर्तृहारी, त्याला फळ दिलं, अमर होशील, खा म्हटले, त्याने खावं ना. तो म्हणू लागला मी खाल्लं, ती गेली. मग ती गेली, मग काय माझं काय? मग त्याने नाही खाल्लं, तिला दिलं. तिने विचार केला आणि तो गेला. मग तो राजा नाही, तो प्रधान गेला. मग तिने प्रधान दिलं, प्रधान म्हणला, मग ती गेली. मग ती म्हणजे ती घोडा काय आपल्या ती सेवा करणारी दासी, ते दासीला दिलं. दासी म्हणायला लागली, तो गेला. मग तो म्हणजे प्रधान नाही, ते घोडाचा खरारा करणारा, त्याने तिच्याकडे दिलं. तो म्हणायला लागलं, ती गेली. मग ही ती कोण? वारांगणा, तिला दिलं. ती म्हणायला नाही तो गेला म्हणून. ती म्हणायला लागली, कारण तिचा तो ठरलेला नसतो. विठला 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 विठला. माऊलीची ओवी, आगवेनी गावद्वारी आहे व जैसी. ती म्हणायला लागली, देह विक्रय करून हा नाशवंत ध्याने कुठपर्यंत हे करत बसायचं? लाख जावे आणि लाखाचा पोशिंदा वाचावा, त्या नगरीतल्या राजाला मी नेऊन देते. ती म्हणली, महाराज घ्या. महाराजने घेतलं. म्हणले, हे तर आपलं, हे आपलेच पुन्हा आपल्याकडे फिरून फिरून सृष्टी बरोबर केंद्रबिंदूवर आली पुन्हा. थांब आहे, थांब. ती म्हणली, काय? अहो खाना म्हटले, तुम्हाला दिलं. तुला कोणी दिलं? नाही म्हणले, ते असू द्या. नाही सांग. ती म्हणले, मग ते बोलवा प्रधान. ते काय खरारा करणार. तुला कोणी दिलं? म्हणजे महाराज ते दासीने. तुला कोणी दिलं? म्हटले प्रधानाने. प्रधान तुला कोणी दिलं? प्रधान म्हटला, सरकार रागू नका, राणी साहेबांनी. राणी साहेबाला विचारलं, तू त्याला काय? म्हणले, सरकार रागू नका. काय तुम्ही कामात व्यस्त असता, आम्हाला कधी वेळ देत नाही, आमच्या सगळ्या गरजा पूर्ण प्रधान करतात म्हणून दिलं. आता विचार करा, ज्याला राणीचं प्रेम झालं त्याने तिथे थांबवतो, दासीकडे जातो.
जिला प्रधानाचं प्रेम प्राप्त झालं तिने तिथे थांबवं, ती त्या खरारा करण्याकडे जाते आहे ना. त्या खरारा करणारी किमान दासीचं प्रेम आपल्याला प्राप्त झालं तर तिच्यापेक्षा निवडा ना, तो वारांगणाकडे जातो आणि ती वारांगणा पुन्हा राजाकडे येते. हे काय आहे? हे चक्र फिरणार आहे. म्हणजे हे भारे आत्मवादीचं लक्षण आहे. तो त्यावेळेला बोलतो धिक्तांच मांच हिमांच मदनांच, सगळ्याचा धिक्कार असो, या कामाचा धिक्कार असो. अरे ज्या कामापोटी मोहापोटी मी न खाता तिला दिलं, तिने तरी किमान त्याच्याकडे ठेवावं. त्याने प्रधानाला दिलं, त्याने त्याच्याकडे ठेवावं. त्याने त्या दासीला दिलं, दासीने तिच्याकडे ठेवते. खरारा करायला दिलं, त्याने तिच्याकडे ठेवतो. वेशाला देतो, ती वेशा माझ्याकडे आणून देते. काय या जीवनाचा भारी आत्मवादी काय कर. मग त्याने पहिले ते शृंगार शतक, नंतर नीती शतक, नंतर वैराग्य शतक लिहितो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या मम अध्यासामध्ये गुणगुण करणारा, रुंझुन रुंझुन करणारा हा एक ऋणू झुनू आहे ना. एक ऋणू म्हणजे माझं म्हणणारा, आपलं ऋणू म्हणजे मी म्हणणारा, झुनू म्हणजे माझं म्हणणार. अहम मम याच्यामध्ये गुंतणारा. आता ते मम आत्मवादीचा विचार सोडून द्या, देहाकडे या. तो एका देहात थांबतो का? जागृतीमध्ये स्थूल देहाला मी म्हणतो, म्हणजे मी जन्मणारा मरणारा समजतो. स्वप्नामध्ये सूक्ष्म देहाला मी म्हणतो, म्हणजे मी सुखी दुःखी समजतो. सुषुप्तीमध्ये कारण देहाला मी समजतो, म्हणजे मी अज्ञानी समजतो. आणि शास्त्र चर्चा चालल्याच्या नंतर अहम ब्रह्मास्मी म्हणताना महाकारण देहाला मी म्हणतो, मी ज्ञानी समजतो. पण तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन ती भ्रम, तिथे तरी तो भ्रमच आहे ना. तिथे गुंतून राहणं बरोबर आहे का? म्हणजे असा रुणझुन रुंझुन करत राहणं, त्याच्यातच गुंतून मरणं, याही भुंग्याचं चाललेलं आहे. अनेक मेलेत, 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठांसी. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 10 हे 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी. 33 कोटी देवता मर गए, काल के फांसी. हे 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी. 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी. हे जमका अजब तवाखा बे, तू क्या जाने लड़का बे. जमका अजब तवाखा बे, तू क्या जाने लड़का बे. जमकाल मुन्ना करे, तू क्या जाने लड़कावे. जमकाल मुन्ना करे, तू क्या जाने लड़कावे. आजा गेला पंजा गेला बाप देखत देख. आजा गेला पंजा गेला, देखत देखत ना तू पण तू तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तैसा झाला. तैसा झाला, तैसा झाला. आता झाला. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला, हे मध्ये राहिलं. आणि देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. एवढे गेले, शेवटी आपणही त्या वाटेर आहोत. कुठेतरी सावध व्हावं ना. पण हात मुंझून कडनं सोडत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्याला म्हणावं लागतं रुनो झुनो 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 रे भ्रमरा. सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. रुनो झुनो 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 रे भ्रमरा. सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. भूतकाळातला इतिहास आहे, वर्तमान काळातलं प्रत्यक्ष आहे आणि भविष्य काळातली स्थिती हीच आहे. जो अशा पद्धतीचं अहम मम अध्यासरूपी रुंझुन रूपी गुंजाराव करत राहील, त्याची स्थिती त्या भुंग्यासारखीच होईल. एक दिवस यम रूपी काळ येईल आणि पाय पाकेवडा पसरला असे चौडा करून आकार वाडा माझी गज, तो त्याला या काळाच्या ओघात तो संपुष्टात येईल. बरं त्याला दयामाया नाही, त्या हत्तीला आहे का? नाही. तसं त्या भुंग्याची त्या हत्तीला दयामाया नाही, तशी या भुंग्याची त्या काळाला दयामाया नाही. म्हणून तुकोबरायांनी या काळाची जाण या भुंग्याला करून द्यावी म्हणून एक नाट पूर्ण त्याच्याकरता खर्च घातला. आले हो संसारात तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा. काळदंड कुंभ यातुना थोरा कार्य अघोरा कशी ना. आणि मग पुढे महाराज सांगायला लागले, नाही त्या यामाशी करू ना. बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढा सापडे जैसे धन्या. चोर यातना धरी जेतो, नाही दिले पाविल कैसा. चालता पण ते तेने वळसा, नसले ठाऊके ऐकतो कैसा. नेतीबंद जैसा धरून या, क्षण एक नागेवा पायी. न चलवे तया करिता काही, ओढिता काटवना सोयी. अग्निस्तंभ बाही कवटाळविती, देखुनी अंगे कापती. ते नदी माझी चालवती, लागे ठाव नान चलवे बुडविती. वरी मारिती यमदंड, तो नसावे तानबुक नसावे वेळ. तो राखितो किती एक काळ,
पिंड पाळून कैसा शीतळ तप्त भूमी ज्वाळ लोळवितो म्हणून करा काही सायास वाल तरी व्हारे उदास करवेल तरी करा नाम घोष सेवा भक्तिरस तुका म्हणे आणि तो भक्तिरस सेवण्याकरता हे भुंग्या तू अवगुण टाक विठाला 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 चांडी तू अवगुण रे भ्रमरा. पण वृत्तीला आलंबन लागतं. विना आलंबनाची वृत्ती राहत नाही. तिला काही ना काही आलंबन द्यावं लागतं. नाही आलंबन दिलं का रिकामं मन. कोणाचं घर? सैतानाचं घर असं म्हणतात. चंचलम हिमन कृष्ण प्रमाथे बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरेव सुदुष्करम. भक्तराज अर्जुनाची तक्रार आहे. देव म्हणतात असंशयम महाबाहो मनोर्दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंते वैराग्यन च गृह्यते. काय काय करी तो या मना परिनायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिले भलतिया सवे धावे सैराट. सैराट होतं मन आणि गैराट होतं लयाला जातं. विठाला 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 विठाला. चांदी तू अवगुण रे भ्रमरा. त्याला आलंबन द्यावं लागतं. मग आलंबन काय द्यायचं? चरण कमळ दळू रे भ्रमरा. जय हो. चरण कमळ दळू रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा. दळू रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा. कमळ दळू रे भ्रमरा. भोगितून चालू रे भ्रमरा. जय हो जय हो. भोगितून चालू रे भ्रमरा. कमळ दळू रे भ्रमरा. कमळ दळू रे भ्रमरा. भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. निश्चळू रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा. रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा. हे भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा. हे दोघं करता टाळ्या वाजा ना सगळ्या कार्यक्रमाने. गोड ऐकायला भेटलं. आपण नाही तानशीन तर कानशीन जावं. विठ्ठला 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 विठ्ठला. रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा. तू अवगुण सोडून दे. पण मग तो भ्रमर म्हणायला लागला ठीक आहे ते सोडायचं म्हणलं तर काहीतरी धरावं लागेल. तसं माझं मन राहू शकत आहे. निरालंबनाची वृत्ती राहत नाही. तिला काहीतरी आलंबन द्यावं लागतं आणि ते आलंबन योग्य द्यावं लागतं. नाही तर ते मन आपलं काम करतं. मन भूत आहे होय. एक छोटीशी 2 मिनिटात गोष्ट सांगतो आणि मग मी थांबतो. कारण सगळा अभंग आता ते शक्य नाही आणि सूत्ररूपाने पूर्ण अभंगही सांगतो. त्याची चिंता करू नका. 2 मिनिटात तुम्हाला मोकळं करतो. गोष्ट अशी आहे मारुती बाबाच्या मुखातली ऐकलेली आहे. एक मनुष्याचा नित्यनेम होता. नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ काही नित्यनेमावीन अन्न खाय तोची श्वान. बिचारा रानात राहायचा. लेलोटाचेल झाडे जायचा. उरलेलं पाणी एका झाडाच्या बुडाला टाकायचा आणि त्या झाडाच्या बुडाला भूत होतं. त्याला माहितीच नाही. 12 वर्ष नित्यनेम झाला. एक टप झालं. भूत प्रसन्न झालं. बाबांचे शब्द सांगून वैद्य बाबाचे झेपऱ्या कसाचं फारोळ्या जातं बसक्या नाकाचं ढेबऱ्या पोटाचं काळो कबीनं 11 विकरा उरफाट्या पायाचं करून पुढे उभा राहिला.
तिची इंडिकेटर लागले, घाबरलं. म्हटले घाबरू नकोस, वरम कृणेश्व, मी प्रसन्न आहे. ते भूत म्हणजे प्रसन्न आहेस, काय करू शकतो आता, कारण देवाचं काय करतात माहितीये, भूताचं माहितच नाही. म्हणजे काही नाही, देवाची भेट घालून देत नाही, बाकी सगळं करतो. म्हणजे सगळं हो. म्हणजे मग आता हे सगळं सगळं कुठलंही सांग. म्हणजे मग आपला हा 10 एकरचा नंबर आपलाच आहे, नांगट काढून टाक. ते म्हटलं मी नांगट काढायला जातो, पण एक सूचना. म्हणजे काय, मला काम द्यायचं. म्हणजे नाही दिलं तर मग तुझं काम तमाम. मला काम द्यायचं, नाही दिलं तर तुझं काम संपलं. तो म्हटला चिंता करू नका, आपल्याकडे कामाची कमी नाही. तो म्हटलं मग आपण कामाला काही कंटाळत नाही. डे नाईट ड्युटी, विश्रांती नाही, सुट्टी नाही, रजा नाही, काही नाही. तो घरी गेला, तोंड धुतला, चहाचा कप घेतला, अर्धा कप बसीत आहे, अर्धा कप चहा बसीत आहे, अर्धा चहा कपात आहे. कपातला बसीत ओतला, कप खाली ठेवला आणि बसी तोंडाला लावणार. भूत म्हणलं काम. तुम्हाला नांगट म्हणजे काढून झाली, पुढचं काम. तो म्हटलं मग आंबेगाव तालुका पूर्णच. सांगायला काय, ते काम करायला तयार असले तर उन्हाळ्याचा दिवस आहे, सगळ्याचे नांगट काढून टाक. दुपारी तो सारा जेवण ताट पुढं सरकलं आणि वाम कुक्षी करणार. ते भूत म्हणलं काम. तो म्हणलं आंबेगाव तालुका. म्हटले झाला. आता म्हणले पुणे जिल्हा. तिला काय, पुणे जिल्हा म्हणताना संध्याकाळी तू झोपणार तेवढ्यात भूत आलं. भूत म्हणलं काम. म्हणले पुणे जिल्हा. म्हणले झाला. आता म्हणले महाराष्ट्र. तिला काय, पण रात्री त्याला काही झोप येईना, कारण त्याला माहिती रात्री हे भूत आलं आणि त्याला काम नाही दिलं, झोपीतच तिने आपलं काम केलं. तर भीती लागली ना त्याला, रात्रंदिवस बेचैन झाला. त्याला एकच काम, भूत यांनी सांगितलेलं काम भूत करायचं, पण याला एक काम, भूताला काय द्यायचं काम नाही, तर आपलं काम तमाम. सतत असं झुरणी लागला, असं झाला भाऊ, रोडावला तो. शेवटी 3 दिवस झाले. पाप्याचं पितर झाला. त्याचा मित्र आला. म्हटलं काय झालं, काहीच नाही. म्हटलं भूत प्रसन्न झालं आणि त्याला काम नाही दिलं तर ते आपलं काम करणार. न संपणार काम तर आपल्याकडे नाही, चिंता करू नको. त्या मित्रांनी शिकून ठेवलं. भूत आलं, त्याने म्हणले आता काम. म्हणले काम काही नाही. म्हणले 1000 फुटाची बल्ली घेऊन ये. बल्ली कळते का, मेड 1000 फुटाची घेऊन ये. आता त्या मित्राने सांगितलं होतं असं काम सांगायचं. मग तो म्हटलं कुठून आले, तुला काय करायचं, काम सांगायचं ना, सांग म्हटलं. त्याने सांगितलं. म्हणजे 1000 फुटाची, ते 1500 फुटाची घेऊन आलो. हिमालयाच्या जंगलात गेलो, आहेत तिकडे अशा. आणि त्याने आणल्या. म्हणजे आता पुढं, म्हणजे ते मित्रांनी सगळं सांगून ठेवलं होतं. म्हणजे आपल्या अंगणात मोकळं पटांगण आहे, त्याच्यात गाड. म्हटले खाली 500 फूट गाड, वर 1000 ठेव, आणि मी सांगितलेलं काम करायचं. आणि मी सांगितलेलं काम केल्याच्या नंतर माझी झोप मोडायला मध्ये यायचं नाही. त्याच्यावर वर जायचं आणि खाली यायचं. खाली गेलं का वर जायचं, वर आलं गेला का खाली यायचं. हे करत राहायचं कुठपर्यंत, म्हणजे मी दुसरं काम सांगत नाही तोपर्यंत. आणि ते काम सांगलं पुन्हा आपलं हे काम चालू. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले. ते भूत कंटाळलं ना. ते भूत कंटाळल्यानंतर त्याच्यात आता असं झालं, हा बिचारा जे झोपला महाराज, तो सूर्यवंश नव्हता खरा. म्हणजे तो झोपल्याच्या नंतर तो चंद्रवंशी होता. म्हणजे पहाटे 4लाच उठायचा. पण 3 दिवस झोप न झाल्यामुळे तो त्या दिवशी दुपारी 12 वाजता उठला. कारण त्याला वाटलं आता निवांत. आता भीती गेली ना त्याची, आपल्याला हे भूत खाणार नाही, भीती गेली. आणि शेवटी तो उठला. कोण, तो उठला. उठल्याच्या नंतर समोरचा तुकाराम गावातला हजर असतो. म्हटलं अहो आपलं काम होतं, इकडे. तो धावत झालं, जी मालक यांचं काम करून दे. आणि ते झाल्याच्या नंतर माहिती ना आपलं काम चालू ठेवायचं. परत कोणाचं काय काम नडलं का लोक धावत यायचे, गणपतरावकडे काम सांगायचे. गणपतराव भूताला सांगायचं काम व्हायचं. ते भूत वैतागलं. 5 दिवस झाल्याच्या नंतर ते आलं. म्हटलं हे भाऊ, म्हणजे काय तो असं केलं तर मी निघून जाईल. म्हणजे निघून जा, त्याची वाट पाहतो. तसे सांडितो अवगुणू रे भ्रमरा, हे मन आहे ना, हे भूत आहे ना, याला व्यवस्थित काम नाही दिलं तर हे एक दिवस आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याला काम द्यावं. काय, चरण कमळ दळू रे भ्रमरा. त्या चरण कमलाच ठिकाणी तू रती कर आणि भोगी तू निश्चळ भ्रमा. निश्चळ स्थिर असणाऱ्या अंतकरणाने, एकाग्र चित्ताने त्या चरण कमलाचा उपभोग तू घे. आता अभंग वेळ संपलेला आहे. खरं पहिल्या चरणाचं थोडंसं आपण चिंतन केलं. पुढे उर्वरित चरणाला आपल्याला वेळ भेटला नाही, पण त्याचं सूत्ररूपाने भावाचा आहे. 4 चरणाचा अभंग आहे ना, अगदी जाणकार गुरुबंधू आहेत सगळे. तर पहिल्या चरणामध्ये दोषापनयन सांगितलेला आहे. दुसऱ्या चरणामध्ये गुणाधान सांगितलेलं आहे. दोषापनयन आणि गुणाधास हा मुख्य उपदेश आहे. दोषापनयन करणं म्हणजे काय, आता आमच्या मातावर्गाला विचारा. सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर ते घरासमोर डायरेक्ट रांगोळी काढतात का अगोदर झाडून काढतात? अगोदर झाडून काढतात, नंतर त्याच्यावर सडा संवर्जन करतात, मग ते सुकलं का मग रांगोळी घालतात. तर ते झाडून काढणं हे दोषापनयन आहे, आणि सडा काढून त्याच्यावर रांगोळी घालणं हे गुणाधान आहे. तसं निषिद्ध विषयाचा त्याग करणं हे दोषापनयन आहे. अनविहित विषयाचा स्वीकार करणं हा गुणाधान आहे. दोषापनयनाचा उपदेश आहे पहिल्या चरणात, गुणाधानाचा उपदेश आहे दुसऱ्या चरणात, आणि ज्या चरणाच्या ठिकाणी रथ व्हायचं त्या चरणाचा स्वरूप लक्षणाने परिचय आहे तिसऱ्या चरणात, आणि त्या चरणाचा तटस्थ लक्षणाने परिचय आहे चौथ्या चरणात. असा करून अभंग झाला असं समजू. कारण आपण 4 वर्ष नाही, 4 आयुष्य जरी चिंतन केलं तर माऊलीच्या अभंगाचा अंत लागणं आपल्याला शक्य नाही. पण मग त्या
आपण मागे बोललो होतो, सागर असला तर सागरामध्ये रत्न असतात आणि मग रत्न काढायचे किती, ते पाणबुड्या जितका खोल जाईल तितके रत्न भेटतात. पण त्यांनी जास्तच खोल जायचा मोह धरायचा नाही, कारण तो रत्न दिसत चालले आणि तो खाली खाली गेला तर वर येण्याची शक्यता कमी आहे आणि आलाच तर तो फुगून येईल. आहे ना. मग तो हुशार पाणबुड्या काय करतो, जेवढे रत्न भेटतील तेवढे दम छाटून मरणाच्या आत बाहेर येतो. तसं हुशार कीर्तनकार तोच आहे. संताचा अभंग म्हणजे सागर आहे. त्याच्यातले सिद्धांत रूपी रत्न आपल्याला नियोजित वेळेमध्ये दम छाटून मरण्याच्या आत जेवढे सिद्धांत रूपी रत्न भेटतील तेवढे घेऊन बाहेर यावं, जे विठ्ठल करावं, नाहीतर मग फुगून. त्यापेक्षा मरण्यापेक्षा काही दिवस जगायचं. याच कीर्तनात सगळे रत्न काढले पाहिजे असं नाही. पुढचं कीर्तन त्या निमित्ताने भेटेल ना. म्हणजे इथेच नाही हो, दुसरीकडे सुद्धा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, हा हा विठ्ठला. प्रथम चरणामध्ये दोषात्मय, द्वितीय चरणामध्ये गुणाधान, आणि ज्या चरणास ठिकाणी रती करायची त्या चरणाचा स्वरूप लक्षणाने परिचय तृतीय चरणात आणि तटस्थ लक्षणाने परिचय चतुर्थ चरणामध्ये देऊन भगवान माऊली अभंगामध्ये जीवरूपी भ्रमराला उपदेश करतात. म्हणून जीवरूपी मुमुक्षु कोटीतला भ्रमर आजच्या अभंगाचा अधिकारी आहे. दोषापनयन आणि गुणाधान या दोन प्रकारचा उपदेश करून स्वरूपाने तटस्थ लक्षणाने ज्या चरणाचा परिचय दिला त्या चरणाच्या ठिकाणी रती कर आणि मग तुझी मुक्ती होईल, हा या अभंगाचा विषय आहे. आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती अशा स्वरूपाचा मोक्ष हे प्रयोजन आहे. आणि आजच्या अभंग आणि अभंगातील विषयाचा प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे. असा या अभंगाचा थोडासा भाव झाला असं गृहीत धरा, कारण भाव पूर्ण होणं शक्य नाही आणि तो असाच असेल असाही माझा दुराग्रह नाही. पण सद्गुरू साधक उदय संजीवनी डॉक्टर बाबा आणि स्वानंद सुखन असे गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज संस्थेतील आपले सगळे गुरुजन, गुरुतुल्य असणारे, भोवतालचे असणारे गुरुबंधू, आपण सर्व असणारे ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, नाथबाबा सहित आपण सर्व ज्येष्ठ नागरिक आणि माझ्या माता भगिनी, इकडे आमचे चैतन्य महाराज आपले भूमिपुत्र आहे ना. जननी जन्मभूमीचे स्वर्गादपी घरी अशी आपली आई आणि आपली मातृभूमी आपल्याला स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. आपल्या इथे एक मातृभूमी ते असल्यामुळे आणि तुमची सात्विक इच्छा असल्यामुळे सगळी आळंदी या ठिकाणी उभी आहे. हेच खरं वैभव आहे आपल्या संप्रदायाचं. आणि असं जर सात्विक ह्या सगळ्या गोष्टी वातावरण राहिल्या, फक्त आपल्या गावाचा आदर्श पूर्ण आंबेगाव तालुक्याने घ्यावा, तो पुणे जिल्ह्याने घ्यावा, पुढे तो महाराष्ट्रात जावा आणि अशी सात्विक ही भूमी ही कायम टिकून राहावी अशी सत्य संकल्पाचा दाता नारायण आपल्याशी प्रामाणिक कामना पवन सुत हनुमंतरायाच्या चरणी करूया. आणि आजच्या चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. वर हात करा. मोठ्या प्रेमाने ज्या चरणाची रती करायला माऊलींनी सांगितली ते म्हणजे पांडुरंग परमात्मा, बाप रखमदेवरू काय चरण कमळ, शेवटचं चरण सौभाग्य सुंदरू रे भ्रमरान, बाप रखमदेवरू रे भ्रमरा. सांगणारे माऊली त्यांचंही आपण भजन करू आणि ज्या चरणाच्या ठिकाणी रममान व्हायला सांगतात या मनरूपी भ्रमराला त्याचंही आपण भजन करू. एकदा मोठ्या प्रेमाने बोला. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबार कुमार, 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 विठोबार कुमार. टाळी टाळी टाळी, हा हा. विठोबार कुमार, विठोबा रखुमाई, विठोबार कुमार, विठोबा रखुमाई. हरी हरी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, माऊली 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 माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम तुकाराम तुकाराम. टाळी टाळीवर हात सर्वांनी, हा हा. बोला बोला बोला. तुकाराम, तुकाराम, हे हे तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम, तुकाराम, हरी हरी तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम, 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 तुकाराम. हरी तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम, 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.
सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा 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 बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा बाप रखुम देवी वरू रे भ्रमरा बाप रखुम देवी वरू रे भ्रमरा चरण कमल धरू रे भ्रमरा चरण कमल धरू रे भ्रमरा भोगितो निश्चळो रे भ्रमरा भोगितो निश्चळो रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगितो निश्चळो रे भ्रमरा भोगितो निश्चळो रे भ्रमरा भोगितो निश्चळो भोगितो निश्चळो रे भ्रमरा भ्रमरा भोगितो निश्चळो रे भ्रमरा भोगितो निश्चळो रे भ्रमरा चरण कमल दळू रे भ्रमरा चरण कमल दळू रे भ्रमरा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले कुरे देवा पुढे उत्तरे नाही विचारिल अधिकार न पुलरा तुका म्हणे ज्ञानेश्वर कपाया पैकी कर